अहिंसेचं परम तप. आणि त्यामुळे कोणी शत्रू असू शकत नाही. आपण असं हे नादानुसंधानाच्या 4 अवस्था बघितल्या होत्या हा हा. पूर्ण. त्याच्यामध्ये कृती बघितली का आपण? कृती षण्मुखी मुद्रा बांधून तिथपर्यंत आलोय आपण बघा, बरोबर आहे. म्हणजे कान बंद करायचे आणि काय आवाज येतोय तो अनुभव आपण तिथं बघितलेला आहे. तर त्याच्यामध्येच पुढे जाऊयात थोडं. आणि कृत्रिम अभ्यास आणि सहजतेने अभ्यास, दोन अभ्यासापैकी पहिला प्रकार जो आहे तो प्रकार आपण थोडासा आज इथं घेऊया. आणि याच्यामध्ये कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून किंवा आणखीन एक पद्धत त्याच्यामध्ये सांगतो, कारण जास्त वेळ बसावं लागतं त्याच्यामध्ये. जसं की ध्यानासाठी जास्त वेळ बसावं लागतं, बरोबर आहे. तसंच नादानुसंधान म्हणजे हे काय आहे? ध्यानच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी आपण नादाचा शोध घेतो, बरोबर आहे, त्यावेळी सुद्धा आपल्याला तिथं जास्त वेळ स्थिर बसावं लागतं, त्याचा शोध घ्यावा लागतो. मुलगा ऐकतच नाही, मोबाईल मागतो सारखं. ठीक आहे. लोड वगैरे असेल, तक्क्या वगैरे असेल, गोल स्वरूपाचा असतो बघा, मोठा, तो का करायचा? खाली ठेवायचा. आहे का कुणाकडे उपलब्ध? तुमच्याकडे असेल तर मी पद्धत सांगतो ती कशी आहे बसण्याची. उकडू आसनामध्ये आपण याला उकडू आसन म्हणतो, बरोबर आहे. हा. अं, आलं लक्षात? याच्यामध्ये आपण सूत्रनीती, जलनीती या क्रिया आपण करत असतो. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे? लोड जो आहे तक्क्या, तो खाली उभा ठेवायचा आहे. दिसते का तुम्हाला? हा असा ठेवायचा हा. नाही, असा उभं आडवा ठेवायचं. ठेवायचा. हा, आडवा ठेवून बसायचा नाही, तर तो असा उभा ठेवायचा आहे. जसं आपण सायकलवर, गाडीवर बसतो त्याप्रमाणे, बरोबर आहे. आणि बसण्याची येस. पद्धत स्वार स्वार व्हायचं, स्वार. हा घोड्यावर, टक्क्यावर सर आसनामध्ये व्हायचं. असं बसायचं आहे आपल्याला, कारण जास्त वेळ बसावं लागतं. आणि दोन्ही जे हात आहेत त्या दोन्ही हातांनी कान बंद करायचे. बघा येते का? जमतं का बघा? दोन्ही हातांनी कान बंद करायचे. आणि अगोदर ऐका, म्हणजे ज्यावेळेस आपण कृती करू त्यावेळेस मी बोललेलं तुम्हाला ऐकू येणार नाही. कान पूर्णपणे बंद करायची आणि बंद केल्यानंतर दोन्ही डोळे मिटायचे. डोळे मिटलेले, कान बंद, आणि मकाराचं गुंजन करायचं आहे. किती वेळ? 5 मिनिटापर्यंत. किती मिनिटापर्यंत? 5 मिनिटापर्यंत. कसं बघा एकदा. दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास संपला, परत दीर्घ श्वास. परत दीर्घ श्वास. अशा स्वरूपामध्ये छोटा छोटा मकार जरी करता आला तरी छोटा करा, दीर्घ करता आला तर दीर्घ करा. पण मी स्टार्ट म्हणलं की चालू करायचं, आणि थांबा म्हणलं की थांबायचं. थांबायचं. आलं? हा. आणि ज्याच्याकडे तक्क्या वगैरे, लोड वगैरे उपलब्ध नाही, त्याने साधारण आपल्या सामान्य आसनात, सुखासनात बसलं तरी चालतं. परंतु याच्यामध्ये काय होतं? सोपं पडतं. आता आपण षण्मुखी मुद्रा बांधली की 5 मिनिटापर्यंत धारण करू शकत नाही. 5 मिनिटं असा हात ठेवलं की जड पडतात, हात दुखायला लागतात, काढावे वाटतात ते, आणि ध्यानामध्ये व्यत्यय येऊ शकतो. म्हणून ही एक प्रकारची पद्धत आहे. ठीक आहे, तर सर्वांकडे उपलब्ध आहे असं समजू आपण. तुमच्याकडे नाही का सर? हो सर. आहे ना.
हे काय टक्क्यावर बसलो मी. तो पण मांडी घालून बसला त्याच्यामुळे हा दिसलं हा, नाही. ते मांडी हा घालून नाही बस, मांडी घालून बसायचं नाही. हा दोन्ही नाही नाही हात गुडघ्यावरती येतात असे दोन्ही हात, म्हणजे असे हाताला आधार मिळतो. हात हात जड बरोबर. पडत नाही. बरोबर आहे? हात दुखत नाही, त्याच्यामुळं ही हम्म. क्रिया अशी ठोसर बरोबर आहे. साऊंड अजून घुशी घ्यावं लागेल त्याच्यावर. अजून आहे का? घेऊ का? हे काय आहे ना दुसरा टक्के. एक घुशी. आता जमलं बघा. राईट. ठीक आहे, चालू करूयात आपण. सर्वांनी भ्रामरी करायची आहे. हा, डोळे मिटा. आणि आता मी स्टार्ट म्हणतोय, थांबा म्हणलं की थांबायचं. स्टार्ट चालू करा. आणि पूर्ण लक्ष सगळं आपलं काय करायचं, त्या मकाराच्या गुंजनावरती ठेवायचं. हं? आणि 1 मिनिट थांबा. बघा, ज्यावेळेस स्टॉप म्हणेन त्यावेळेस थांबायचं. आणि आपण जो आवाज काढलेला आहे स्टॉप म्हणण्याच्या अगोदर, तो त्या आपण काय करतोय, सध्या आवाज पण काढतोय आणि लक्ष त्या आवाजावरती केंद्रित करतोय. आणि स्टॉप म्हणल्यानंतर परत 5 मिनिटं स्थिर बसायचं, शांत बसायचं आहे. आणि यावेळी काय करायचं आहे, तो आवाज ऐकू येतोय का याचं शोधन करायचं आहे, याचा शोध घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्यावेळी आवाज काढायचा नाही. ठीक आहे, चला म्हणजे बसा. हं. हा, स्टार्ट. असे ठेवा हात, असे. कान असे बंद नका करू, असे ठेवा.
स्टॉप. थांबायचं आहे आता. हात काढायची नाही. आता फक्त लक्ष करायचं आहे, ध्यान करायचं आहे त्या मंत्रावरती. थांबूयात आता. सावकाशपणे हात सोडायचे आणि अलगद अशा रीतीने डोळे उघडून घ्यायचे सावकाश. ठीक आहे. सर्वजण ध्यानाच्या बाहेर आलेत असं समजू आपण. आणि याच्यामध्ये काही अनुभव आता आला असेल तर तुम्हाला सांगू शकता. बोला कुणीतरी. ध्यान अवस्थेतून आवाज सुद्धा बाहेर येत नाही. नाही, आवाज आलाय. दिवसभराचा ताण निघून गेला आणि डोकं हलकं झालंय पूर्ण. ठीक आहे. भ्रामरी त्याच्याशी संबंधित आहे, डोक्याशी संबंधित आहे, विशेष म्हणजे मेंदूशी. हो हो. तो तर आहेच. सर पण मला ना सुरुवातीला म्हणजे ताण जाणवत होता पूर्ण बॉडीमध्ये आणि कम्फर्टेबल नव्हते जवळपास निम्मे आपल्या ह्यापर्यंत बरं का. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये मला ताण जाणवत होता, कम्फर्टेबल नव्हते आणि हृदयाची धडधड वाढली सुरुवातीला. आणि नंतर नंतर मला सॉफ्ट पॅलेट म्हणजे आपलं वरची टाळू आहे ना, तिथूनच असं माझं वाटायचं की माझा आवाज फक्त तिथूनच निघतोय आणि तिथंच संपतोय असं वाटत होतं. आणि नंतर मात्र आणि नंतर मात्र असं वेगळं काही नाही वाटलं, पण एवढंपर्यंतच मला जाणवलं. आणि नंतर नंतर आवाज मात्र म्हणजे स्मूथ होत होता. सुरुवातीला मला अट्टहासाने काढावा लागत होता, पण नंतर एक स्मूथनेस आला होता आणि पिच पण वाढला होता. आपोआप असं उत्स्फूर्त पण येत होता. पण सुरुवातीला 1-2.5 मिनिट म्हणजे निम्म्या काळापर्यंत मला अट्टहासाने सगळं करावं लागलं. प्रयत्नपूर्वक करावं लागत होतं सुरुवातीला. हा नंतर जे आहे ते साहजिक होत होतं. बरोबर आहे. आणि वरच्या टाळूला मला व्हायब्रेशन्स खूप जाणवत होते आणि असं वाटायचं की माझा आवाज तिथंच येतोय आणि तिथूनच संपतोय. इको आपल्याला कसं नाही का आवाज घुमल्यासारखं वाटतो तसं वाटत होतं. आता हे ह्याचा संबंध जो आहे भ्रामरीचा, तो संबंध मेंदूशीच आहे. व्हायब्रेशन्स जे आहेत ते मेंदूलाच मिळतात त्याच्यामध्ये. आणि आता बघा, कपालभातीचा जो विशेष प्रभाव आहे तो कशावरती आहे? पोटावरती आहे. बरोबर आहे. हा भाग खालचा, हा खालचा भाग, पोटापासून खालचा भाग, याच्यावरती विशेष प्रभाव कपालभातीचा. तसंच भस्त्रिकेचा विशेष प्रभाव कुठं आहे? हा भाग, कंठापासून खालचा भाग, हा. आणि भ्रामरी असेल किंवा ओंकार असेल, यांचा प्रभाव कुठं आहे? तर हा भाग, विशेष प्रभाव. मानसिक रोग्यांसाठी पण हा प्राणायाम, हा भ्रामरी ओंकार दिलं जातं. किंवा चक्कर येणं वगैरे असे प्रकार असतील, किंवा बुद्धी
म्हणजेच मेंदूला सुद्धा आता बघा वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत. आता जर आपल्याला दंड बलवान करायचे असतील तर आपण काय करतो, डंबेल्स उचलतो, ते असं उचलतो, बरोबर आहे. ते उचलून उचलून हो. काय होतं, दंड मजबूत मजबूत होतं. होतात. आणि छाती मजबूत करायची असेल तर काय करतो, डिप्स मारतो जोर. बघ, Dips. बरोबर आहे, जोर मारतो. तसंच आणि मग फुफ्फुसाला बलवान करायचं असेल तर तर त्याच्यासाठी प्राणायाम करतात आंतरिक अवयवाला. तसंच हम्म. आता आपण दंडाला व्यायाम द्यायचा होता म्हणून काय केला, डंबेल्स उचलले. म्हणजे एखाद्या शरीराच्या भागाला आपण ओढून, ताणून, खेचून, पीळ देऊन, मागे झुकून, पुढे झुकून, इकडं झुकून, तिकडं झुकून असे वेगवेगळे प्रकार करून आपण त्या भागाला व्यायाम देऊ शकतो, बरोबर आहे. पण मेंदू हा एक असा भाग आहे, त्याला ओढता येतं का हो, खेचता येतं का, त्याला पीळ देता येते का, किंवा मागं पुढं झुकवता येतं का, बरोबर आहे, किंवा दाबता येतं का, नाही. नाही. मग त्याला कसं व्यायाम द्यायचा मग आता, मेंदूला कसा Vibrator. द्यायचा, Vibrator. right? मग त्यावेळी Vibration करून. बघा योगामध्ये अशी भरपूर आसनं आहेत की जी शरीराच्या, जे एक एक अभ्यास करत गेला आपण आसनांचा वेगवेगळा, की वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या मासपेशीवरती व्यायाम होत असतो. मग त्याच्यामध्ये मग काही विचार पडतो की इथल्या ठिकाणच्या मासपेशींना कसा व्यायाम पडत असेल, तर तिथं वेगवेगळे हे आहेत, बरोबर आहे. परंतु मेंदू एक असा भाग आहे, तर त्याला कसं व्यायाम द्यायचा, तर त्याच्यासाठी त्यावेळी ऋषीमुनींनी संशोधन केलेलं आहे बघा. तर त्याला जो व्यायाम द्यायचा आहे तो व्हायब्रेशनद्वारे, कंपनाद्वारे. आता मोबाईल जर आपला टेबलवर ठेवलेला असेल बघा, तर मोबाईलची कंपनं, व्हायब्रेशन्स त्या टेबलला जाणवतात का हो, जाणवतात, बरोबर आहे. टेबल सुद्धा आवाज करतो. हो. मोबाईल जर खुर्चीवर ठेवलेला असेल तर खुर्ची सुद्धा आवाज करते. म्हणजे ते व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन्स नेमकं कुणाचे आहेत, मोबाईलचे आहेत. पण जाणवतायत कुणाला, खुर्चीला पण, टेबलाला पण. तसंच व्हायब्रेशन्स आपण स्वर यंत्रातून जरी काढत असलो तर ते व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात, ब्रेन पर्यंत पोहोचतात. आणि मेंदूला व्यायाम देण्याचा हा सुद्धा एक प्रकार आहे. तो भाग वेगळा आहे, तो प्रॅक्टिकल मध्ये आहे, पण उगाच सहज विषय निघाला म्हणून आपण घेतला. आपला मुख्य भाग जो आहे तो ध्यानाचा भाग आहे. तर याच्यामध्ये नादानुसंधान, जसं की आता बघा संध्याताईंनी म्हणल्या की सुरुवातीला प्रयत्नपूर्वक करावं लागत होतं आणि नंतर नंतर काय झालं, सहजतेने व्हायला लागलं. परंतु हा जो अभ्यास आहे हो तुमचा पहिल्या दिवशीचा अभ्यास आहे, बरोबर आहे. मग याच्यानंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 15 दिवस, महिना, ज्यावेळी असा अभ्यास तुम्ही करत जाल तसं तसं त्या अभ्यासामध्ये तुम्ही प्रगत होत जाल, बरोबर आहे. आता आपण पहिली कृती आणि दुसरी कृती, पहिली कृती काय होती, आपण आवाज काढायचा होता, बरोबर आहे. आणि दुसरे हम्म. पहिल्या 5 मिनिटामध्ये आपण आवाज काढला आणि दुसऱ्या 5 मिनिटामध्ये काय वर्क करायचं होतं, जे आपण त्या आवाजावरती ध्यान केलोय पहिल्या 5 मिनिटामध्ये, ते दुसऱ्या 5 मिनिटामध्ये काय करायचं होतं, ते त्याचा शोध. स्वयंपण स्वतः ऐकू येतोय का, त्याचा शोध घ्यायचा होता, बरोबर आहे. मग ही कृती नंतर नंतर साधत जाते, लगेचच साधणार नाही. ज्यावेळेस आपला अभ्यास चांगला होईल, आपण त्या अभ्यासामध्ये दृढ होऊ, तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये प्रचिती येत जाते. तर हा झाला कृत्रिम अभ्यास आणि साधनेनं जर आपल्याला आपल्या आपल्या या म्हणजे कॉलेजमध्ये कुणी हे ध्यान केलंय आणि त्याचा त्याला फायदा झालाय असं कुणी आहे का सर, की त्यांनी सातत्याने केलं आहे आणि त्याचे असे फायदे जाणवलेले आहेत का सर, कुणी आता स्टुडंट किंवा आहेत योग? आहेत आहेत ना, आहेत की तसे आहेत, आहेत तसे पण आहेत. आणि विशेष होतं काय बघा, ज्यावेळी एखादा व्यक्ती आता क्लास चालू असला की प्रभावाखाली येतो. ध्यानाची माहिती सांगितलं असलं की ध्यानाच्या प्रभावाखाली येतो आणि ध्यान करावं वाटतं मनाला, बरोबर आहे. आसनांची माहिती सांगितलं असलं की आसनं करावं वाटतात. म्हणजे त्या त्या प्रभावाखाली येतो आणि करतो किती दिवस, 7-8 दिवसच करतो आणि नंतर ते सोडून देतो. आता हे हे काय आहे, अडथळा आहे योग मार्गातला, बरोबर आहे.
आता हा विषय थोडासा वेगळा आहे आणि ह्या अडथळ्यामुळं काय होतं, व्याधी, स्त्यान, संशय, आलस्य, काल पण आपण याच्यावर चर्चा केली. आलस्य हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. सकाळी लवकर उठू वाटत नाही. स्वतःला जरी रोग झालेला असेल काही तरी तो करू वाटत नाही. बरोबर आहे. गपकन कुठली तरी गोळी खावी आणि निवांत राहावं असं होतं. ठीक आहे, पुढे बघूयात मग आणखी. आठ दिवस याचा अभ्यास करा, 8-15 दिवस, आणि मग मला सांगा काय काय फरक पडतो त्याच्यामध्ये. सातत्य महत्वाचं आहे तुम्हाला. पण मग सर प्रत्येक वेळी असंच करायचं का की सुरुवातीला ओंकार म्हणायचा आणि हो. त्याच्यानंतर मग ऐकायचा? हा. सुरुवातीचे 5 मिनिट म्हणायचा आणि नंतरचे 5 मिनिट ऐकायचा, असा अच्छा. प्रकार करत. बरोबर. ठीक आहे, पुढे बघूया काय राहिलं थोडं. हा, आता केलेला आहे तो कृत्रिम आहे, नंतरचा आहे तो सहजतेने व्हायला लागतो. मग त्याच्यात कशी प्रगती होत जाते, सुरुवातीला कसे आवाज ऐकू येतील, नंतर काय येतील, बरोबर आहे. तर साधनेमध्ये साधकाची प्रगती झाल्यानंतर साधकाने स्वतः दोन्ही निर्माण न करता शरीरांतर्गत होणारे नैसर्गिक ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करावा. मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर योग्याला अभ्यासाच्या सुरुवातीस विविध प्रकारचे मोठे नाद ऐकू येतात, पण प्रगतीशील अभ्यासामुळे नंतर सूक्ष्म सूक्ष्म असे नाद ऐकू येतात. आता हे काय आहे, ग्रंथामध्ये याचं विवेचन कसं आहे, तर सुरुवातीला जे नाद आहेत ते मोठ्या स्वरूपामध्ये ऐकू येतात आणि जसं जसं अभ्यास वाढत जाईल योग्याचा तसं तसं ते नाद काय आहे, सूक्ष्म सूक्ष्म होत जातात. मग प्रथम काय सांगितलंय, कसे आवाज आहेत प्रथम सुरुवातीचे, तर ते आहेत समुद्र. म्हणजे काय, ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा असतात बघा, लाटेचा सुद्धा एक प्रकारचा आवाज असतो, तशा प्रकारचा आवाज. किंवा भेरी, काल बघितलंय आपण. जर नावाचं एक वाद्य आहे, तशा वाद्यासारखा असे आवाज हे ऐकू येतात. आणि त्यानंतर दुसऱ्या मध्यम स्टेपला मर्दल, शंख, घंटा, शिंग यांचे आवाज ऐकू येतात. हे एक वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहेत. नेटवरती सर्च करा, तुम्हाला त्यांची चित्र दिसतील. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, शेवटी लहान. आता लहान मध्ये सुद्धा घंटा आहे बघा. आता वर पण घंटा आहे, 2 प्रकारचे असतात. मंदिरातली मोठी घंटा आणि आपल्या देवाऱ्यावर असणारी छोटी, दोन्हीच्या आवाजामध्ये सुद्धा बदल असतो. मोठा आवाज आणि छोटा आवाज, घंटी, घंटा आणि घंटी असं आपण तिथं म्हणू. आणि दुसरा आहे बासरी, विणा किंवा बोहरा. आता हा बोहरा प्रकारचा कसा आवाज आहे, ज्यावेळी चक्रीवादळ येतं बघा आणि त्याच्यातून सुद्धा एक प्रकारचा आवाज निर्माण होतो, तशा प्रकारचा हा बोहरा आहे. मग असे नाद ऐकू येऊ लागतात असं म्हणलेलं आहे कुठं, हठयोग प्रदीपिकेमध्ये. आणि त्यानंतर साधकाने मोठ्या नादांना सूक्ष्म नादामध्ये विलीन करावे आणि सूक्ष्म नादांना मोठ्या नादामध्ये विलीन करावे, अशा स्वरूपाचा अभ्यास करावा. मोठ्याकडून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून मोठ्याकडे. ज्याप्रमाणे आता बघा याचं काय सांगितलेलं आहे, लाभामध्ये कसं सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे पंख तोडलेला पक्षी स्थिर राहतो, म्हणजे त्याला उडता येतं का हो, मन कसं आहे, अतिशय चंचल आहे. परंतु जसं पक्षी सुद्धा जर त्याचे पंख तोडले तर कसा होईल, तो स्थिर होईल, त्याला उडता येणार नाही, इतरत्र धावता येणार नाही. त्याप्रमाणे तसं वर्णन त्याचं केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या नादश्रवणामुळं साधकाच्या मनाचे चंचलत्व कमी होते. तसंच पुढे काय म्हणले आणखी, नादश्रवणामुळे मनरूपी सर्प, म्हणजे ह्या वेगवेगळ्या भावना तिथं देऊन तिथं मनाची चंचलता दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर्प म्हणजे, सर्प चंचल असतो का हो, बघा एक जरी काठी त्याला मारली पडली, त्याला जर धोका आहे असं समजलं तर डोळे झाकेपर्यंत तो कुठं गायब होईल हे सांगता येत नाही. मग इतकी चंचलता त्याच्यामध्ये असते. म्हणजे अशी मनाची चंचलता आहे असं सुद्धा तिथं वर्णन आहे.
आणि मनरूपी सर्प ह्या नाद श्रवणामुळे ताबडतोब त्यांची चंचलता सोडून एकाग्र बनते व त्यांचे धावपळ थांबते. आणखीन पुढे काय म्हणले, नाद श्रवणामुळे समाधी आणि मोक्ष प्राप्ती हे सुद्धा साध्य होते. आता मुख्य उद्देश तर सर्वच योगाचा, अष्टांग योग असेल, हठयोग असतील, राजयोग असेल, या सर्व योगांचा मुख्य उद्देश काय आहे, समाधी आणि समाधीनंतर मोक्ष प्राप्ती. मुख्य उद्देश तर मोक्षच आहे, पण त्याला साध्य करण्याचा मार्ग म्हणजे समाधी आहे, साधन आहे. मोक्ष हे ध्येय आहे आणि समाधी हे साधन आहे. अशा स्वरूपामध्ये याचं वर्णन इथं आपल्याला सापडतं. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण पुढे जाऊयात. सर हे ध्यान जे आहे ना, स्पेसिफिक फक्त ह्याच्यासाठीच आहे, ताणतणाव एवढ्या ह्याच्यासाठीच हे स्पेसिफिक आहे का? म्हणजे आपण साधक आहोत. आपली गाडी कुठवर न्यायची आहे, आता आपल्याला लातूरला जायचं आहे, बरोबर आहे. मग आता मोक्ष प्राप्ती पण साधन आहे, लक्ष आहे त्याचं, ध्यानाचं त्या. आणि शारीरिक पण फायदे आहेत, मानसिक पण फायदे आहेत आणि आध्यात्मिक पण फायदे आहेत, बरोबर आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. मग आपली गाडी कुठं नेऊन थांबवायचं हे आपल्या मनावर आहे. फायदे तर तिन्ही पण मिळणार आहे. शारीरिक फायद्यावरती थांबवायचे आहे का मानसिक फायद्यावरती नेऊन थांबवायचे आहे का आध्यात्मिक फायद्यापर्यंत न्यायचे आहे, ते आपल्या ह्याच्यावरती डिपेंड असेल. फायदे तर तिन्ही मिळणार आहेत. आता मानसिक बघा, ताणतणाव कशाशी निगडीत आहे, मानसिकतेशी निगडीत आहे, बरोबर आहे, मनाशी निगडीत आहे. पण मनाशी निगडीत आहे, पण परिणाम कशावरती आहेत, शरीरावरती आहेत, बरोबर आहे. आपण त्याचा अभ्यास केलोय, भरपूर परिणाम त्याचे शरीरावर आहेत. मग जर मनाचं जर कार्य सुधारलं, मनावरील ताणतणाव कमी झाला, तर शरीरावरील पण ताणतणाव कमी होतो, शरीराचं आरोग्य सुधारतं. म्हणजेच शारीरिक फायदे आणि मानसिक फायदे. आणि त्याच्या पुढे जाऊन एकदा का गोडी लागली ध्यानाची, ध्यान करण्याची, त्याच्यातून एकदा का आनंद प्राप्त व्हायला लागला की माणूस तिथं थांबत नाही, पुढे सरकतो. म्हणजेच अध्यात्म सर हे आपल्याला जे PDF शेअर केलंय ना सरांनी, तर स्वानंद योग विद्या गुरुकुल लातूरचं, तर त्यामध्ये सर ना एक असे नादानुसंधानच्या यामध्ये काय दिलंय की हा नाद आत्मा ग्रहण करत असतो. देहाच्या पिंजऱ्यात अडकून निष्प्रभ झालेला आत्मा जेव्हा हा नाद श्रवण करतो तेव्हा त्यास त्याचे खाद्य मिळाल्याने त्याचे सामर्थ्य वाढते. नाद ऐकायचा अभ्यास उजव्या कानानेच करावा. डाव्या कानाने नाद ऐकू येत असतील तर डाव्या कानातील अंगठा थोडा सैल करावा व गुरुमंत्रांचा जप करावा. डाव्या कानातील नाद अशुभ मानले आहेत. हे सुरुवातीला जो आहे नाद श्रवणामध्ये पहिल्यांदा नाद हा उजव्या कानामध्ये ऐकू येतो, असं त्याचं भरपूर वर्णन आहे नादानुसंधानाचं. तसा ते एक डाव्या कानाने ऐकू आला तर तो अशुभ आहे वगैरे, हे काय आहे सर? काय म्हणलात? इथं काय लिहिले सर ह्या नोट्स मध्ये, डाव्या कानातील नाद अशुभ मानले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कसं, उजव्या कानातील जो नाद आहे तो स्थिरता. आता बघा, जसं की इडा आणि पिंगला, मानसिक आणि शारीरिक काही. आता तसंच त्या दोन्ही नाड्यांना सुद्धा शुभ आणि अशुभ असं म्हणलं जातं, बरोबर आहे. आणि इडा चालू असेल तर शुभ कृत्य करावीत, पिंगला चालू असेल तर अशुभ कृत्य म्हणजेच क्रूर कृत्य करावीत, असाही त्याच्या मागचा एक उद्देश हे आहे, धारणा आहे. तशीच उजवा आणि डावा म्हणजे इडा पिंगलीशी तिथं संबंध लावलेला आहे. आपलं मुख्य ध्येय आहे. सर मला असं वाटतं सर की काय वाटत होतं की सर याचे दोघांचे परिणाम हे स्वतंत्र आहेत. इड्याचे आणि पिंगल्याचे परिणाम स्वतंत्र आहेत. बरोबर तर आहे. मला वाटतं की त्याला शुभ अशुभ काही शब्द देणं सोयीचं नाही, कारण दोघांचे परिणाम हे आपण घेऊ त्या वृत्तीचे असणार आहेत, म्हणजे सत्व रजतमानुसार. तर आपण ठरवायचं त्यावेळी ते कोणत्या भावात घ्यायचे ते.
त्यामुळे अ, शुभ अशुभ शब्द काही योग्य नाही असं मला वाटतं ह्याच्यात असं. बघा आता आणि सर तत्व इडामध्ये आपण काय म्हणतो की सर डावा जे चंद्रनाडे ज्यावेळी आपण त्याच्यावरती ध्यान करतो किंवा त्याच्या तर आपण अंतर्मुख होतो ना सर हा हा डाव्या हा बरोबर. ह्याच्यावरती. मग अंतर्मुख होणं हे अशुभ कसं किंवा त्या बाजूला आवाज येणं हे अशुभ कसं, म्हणजे मला ह्या नोट्स मधलं हे वाक्य खटकलं म्हणून मी विचारलं की हे असं का आहे इथं. ठीक आहे, आणखीन उद्या चर्चा करूया त्याच्यावरती. मी पण अभ्यास करतो थोडाफार. चालेल. ठीक आहे, पुढे बघूयात. पातंजल ध्यान जे आहे त्याच्या पूर्वीचा थोडा भाग बघूयात आपण, आणि उद्या आपण पातंजल ध्यान सुरू करूया. आता हे ध्यान सुद्धा कशावरती अवलंबून आहे. आता ध्यान म्हणलं की विषय, आता बघा, आता पूर्वीचे जे ध्यान होते, आता हे कसे होते? कोणता ध्यान आवाजावरती स्थिर केलो आपण मनाला, बरोबर आहे. कोणतं ध्यान कसं होतं, तर सुगंधावरती स्थिर केलं. तर कोणत्या ध्यानामध्ये शरीराला बघितलं, कोणत्या ध्यानामध्ये मनाला बघितलं, कोणत्या ध्यानामध्ये रंगाला बघितलं. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आपण तिथं पाहिले. पण तुमच्या मनामध्ये किंवा जनसामान्याच्या मनामध्ये ध्यान म्हणजे काय असतं? एकाग्र होणं, बरोबर आहे. तुम्ही सुरुवातीला जसा प्रश्न विचारला होता की एकाग्र होणं हे आम्हाला माहित आहे ध्यानाचा प्रकार. हे असं वेगवेगळं कसं आहे त्याच्यामध्ये? म्हणजे ध्यानाचे वेगवेगळे जसे प्रकार आहेत, आणि जो जनसामान्याच्या मनामध्ये आहे तो प्रकार म्हणजे पतंजलीचा ध्यान. आलं का लक्षात? तर याच्यामध्ये मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न किंवा मनामध्ये उठणाऱ्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न, अशा प्रकारचं जे ध्यान आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, मनाचा स्वभाव कसा आहे. आता ज्यावेळी तुम्ही ध्यानाला बसचाल तर चंचल आहे मन, चंचल आहे. अतिशय चंचल अशा स्वरूपाचा आहे, बरोबर आहे. आणि आता नेमकं ध्यान म्हणजे काय, एका शब्दामध्ये आपण जर तिथं बघायला गेलं, बघा, तर मन कसं आहे, एक विचार संपला की दुसरा येतोय, दुसरा संपला की तिसरा येतोय, तिसरा संपला की चौथा येतोय. म्हणजे मनाचं हे जे चक्र आहे ते चालूच असतं, बरोबर आहे. हे चक्र कुठं थांबतं का हो? थांबत नाही. मग ते कशावरती अवलंबून आहे, कसं आहे? तर मनाच्या वेगवेगळ्या अवस्था सुद्धा आहेत. मग ते पुढे बघूयात. पण आता नेमकं ध्यान इथं कशाला म्हणायचं बघा. एक विचार उठला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा विचार उठलाय. आणि पहिला विचार आणि दुसरा विचार याच्यामधली जी जागा आहे, त्याला म्हणायचं आहे ध्यान. आलं लक्षात? पहिला विचार आणि दुसरा विचार या दोन्ही विचारामधली जी जागा आहे, त्याला सुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे? ध्यान असं म्हणायचं आहे. म्हणजे आता मुख्य जे लक्ष्य काय आहे, तर विचारांना दूर करण्याचं आहे बघा इथं. बरोबर आहे. तर असं शक्य आहे का हो? आता समजा तुम्हाला सहज जरी ध्यानाला बसवलं, तर किती विचार येऊन जातात मनात? बरोबर आहे. त्यांना दूर सारता येतं का? सारण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते परत-परत येतात. मग दोन्ही विचारामधली जागा किती आहे तुमची? 1 सेकंदाची आहे का 2 सेकंदाची आहे का 10 सेकंदाची आहे का 1 मिनिटाची आहे का 1 तासाची आहे? त्याच्यानुसार मग ध्यानाचे प्रकार तिथं आपल्याला सांगता येतात. ही मनाची जी गर्दी आहे, मग हे असं जे मन आहे, त्याला काय म्हणायचं मग या मनाला? हा अभ्यास थोडासा आपल्याला बघायचा आहे. कोणता? पातंजल ध्यान बघण्यापूर्वी शिक्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध हे मनाचे थोडेसे प्रकार आपण बघायचे. तर मन कधीही रिकामे होत नाही. ते नेहमी कशात तरी गुंतलेले असते आणि ते 5 स्वरूपामध्ये प्रगट होते. तर मनाच्या अवस्थेमध्ये पहिली जी अवस्था आहे, ती क्षिप्त अवस्था आहे. मग याच्यामध्ये कसं स्वरूप आहे बघा मनाचं? राग, द्वेष, चंचलता आणि रजोगुणाशी संबंधित आहे. म्हणजे काय? अतिशय चंचल. आणि मनाला कशाची उपमा दिलेली आहे हो?
माकडाची उपमा दिलेली आहे आणि त्या माकडाला विंचवाचा दंश व्हावा आणि अशा विंचवाच्या दंश झालेल्या माकडाला मदिरा पाजवावी. मग त्या माकडाची अवस्था कशी असेल, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? मग माकड तर अतिशय चंचल आहे, पण विंचवाचा दंश झाल्यावर तर ते त्याच्यापेक्षाही खूप चंचल असेल, खूप चंचल होईल आणि मदिरा पाजवल्यास तर त्याला भानच राहणार नाही, इतकं चंचल ते होईल. असं स्वरूप त्याचं काय सांगितलेलं आहे. मग असा जो प्रकार आहे तो कोण्या अवस्थेमध्ये आहे? क्षिप्त अवस्थेमध्ये आहे आणि तो प्रकार रजोगुणाशी संबंधित आहे. रजोगुण प्रधान. जे रजोगुणाचा कसा संबंध आहे? सगळं चंचल आहे. बोलणं चंचल, बसणं म्हणजे चालणं चंचल, विचार करणं चंचल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये चंचलता त्याच्यामध्ये असते. आणि पुढचा जो प्रकार आहे त्या रजोगुणालाच आपण पित्ताशी सुद्धा संबंध लावू शकतो. बघा, पित्त प्रकृतीचे लोक, पित्त प्रधान असणारे लोक आणि तमोगुणाचा कशाशी लावू शकतो? कफ प्रधान असणारे लोक. बोलणं सावकाश, चालणं सावकाश, विचार करणं सावकाश, लिहिणं म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी असते? सावकाश असते. शरीर सुद्धा स्थूल असतं. असं. आता मूड जे आहे, मूड जी अवस्था आहे, याच्यामध्ये मग मन कसं आहे? याच्यामध्ये आलस्य भरलेला आहे. आता बघा, पहिला प्रकार कधी होईल आणि दुसरा प्रकार. आपण ज्यावेळी ध्यानाला बसू, काही जणाला काय होईल? मन तर स्थिर होणारच नाही पहिल्या वेळी, पण त्याच्यामध्ये विचार परत उद्भवणार आहे. काही जणांना असं होईल आणि काही जणांना काय होईल? मूळ स्वरूपामध्ये, तर तिथं काय होईल? त्यांना आळस येईल, निद्रा येईल, म्हणजे काय? झोप येईल, प्रमाद. आता काही जणाला काय होईल? जांभया येतील. बरोबर आहे. ध्यानाला थोडस जरी बसलं, 1 मिनिट जरी झाला, तर मन काय करतं? हे नको, हे करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, पण मन काय करतंय? ते करू देत नाही. मला हे करायचं नाही किंवा त्याच्यामध्ये स्थिर होण्याचा तर प्रकार त्याच्यामध्ये नाहीच. आळस यायला लागलाय, लगेच जांभळ्या येतात. 1 मिनिटाच्या आतच जांभळ्या यायला चालू होतात, झोप यायला चालू होते. बरोबर आहे. असे वेगवेगळे जे प्रकार दिसून येतात, ती जी अवस्था आहे ती कोणती आहे? मूढ अवस्था आहे आणि ही अवस्था तमोगुण प्रधान आहे. बरोबर आहे. आता त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती आहे विक्षिप्त अवस्था. याच्यामध्ये मन काय करतंय? थोडंफार स्थिर होतंय, पण पूर्ण स्थिर आहे का? नाही, थोडंफार स्थिर आहे. स्थिर आणि अस्थिर असं याचं स्वरूप आहे. पूर्णतः स्थिर इथं हे होत नाही. त्याला म्हणायचं आहे सतोगुण प्रधान आहे विक्षिप्त मन आणि त्याच्या पुढचं जे मन आहे ते एकाग्र म्हणजे स्थिर. आता याच्यामध्ये काय होतंय? तर थोडं थोडं पुढे जातोय बघा आपण. क्षिप्त आणि विक्षिप्त. 1 मिनिट हा. क्षिप्त आणि मूढ या अवस्था कुणाच्या आहेत? सामान्य माणसाच्या. बरोबर आहे. कोणामध्ये क्षिप्त गुण दिसतील, मूढ गुण दिसतील. पण विक्षिप्त अवस्था कशी आहे? थोडस आपण साधनेमध्ये पुढे गेलोय. मग त्याच्यामध्ये काय व्हायला लागलंय? आपलं मनामधील चंचलता थोडीशी स्थिरावायला सुरू झाली आहे किंवा हे आलस्य जे येतोय, झोप जी येते, ती पहिल्या वेळी काय होत होती? बसल्या बसल्या लगेचच 1 मिनिटा झोप म्हणा किंवा आळस म्हणा, जांभळ्या म्हणा यायच्या. पण अभ्यासाने काय होतंय? आता 5 मिनिटापर्यंत जरी बसलं तरी आपल्याला त्या दोन्ही अवस्थेतून आपण पुढे गेलो. स्थिर अवस्था. परंतु याच्यात सुद्धा मन स्थिर आहे का पूर्ण? नाही. स्थिर अस्थिर आहे. हे आहे सतोगुण प्रधान. मग त्याच्या पुढे आहे ते आहे एकाग्र अवस्था. एकाग्र अवस्था याच्यामध्ये मन काय होतंय? पूर्ण स्थिर व्हायला लागतंय. बरोबर आहे. आणि यालाच आपण म्हणू शकतो, ज्यावेळी मन पूर्णतः स्थिर व्हायला लागेल, दोन्ही विचारामधील गॅप जो आहे तो वाढायला लागेल. अशा वेळी आपण काय म्हणू? मन एकाग्र व्हायला लागेल. आणि हे सुद्धा काय आहे? सत्वगुण प्रधान आहे.
सत्वगुण आता विक्षिप्त ह्याच्यामध्ये काय झालाय, थोडासा वाढलाय सत्वगुण, परंतु एकाग्र अवस्थेमध्ये काय झालाय, सत्वगुण प्रधान झालेला आहे. आणि असं जो स्वरूप असतं, असं जे मन असतं ते कुणाचं असतं असं सांगितलेलं आहे. तर योग्यांचं मन जे असतं ते एकाग्र अवस्थेमध्ये असतं. आणि निरुद्ध अवस्था त्यामध्ये मात्र मन स्थिर झालंय आणि स्थिर झालेलं जास्त काळ टिकायला लागले. बरोबर आहे. म्हणजेच ही काय आहे, निरुद्ध अवस्था. म्हणजेच याला आपण थोडक्यात काय अवस्था. आणि ही जी अवस्था कोणाची असते, निरुद्ध मन कोणाचं असतं, तर सिद्ध योग्यांचं मन हे निरुद्ध अवस्थेमध्ये असतं किंवा त्याचं मन निरुद्ध आहे असं सुद्धा संबोधलं जातं. आता हे का बघितलं आपण सुरुवातीला मनाचे प्रकार, कारण पातंजल दर्शन जे आहे ते पूर्ण मनाच्या भोवती फिरतंय, ध्यानाच्या भोवती फिरतंय. पहिल्या सूत्र काय आहे, योग चित्त वृत्ती निरोध. बरोबर आहे. इथूनच त्याची सुरुवात आहे. आणि या चित्तवृत्तीच्या निरोधासाठीच अष्टांग सांगितलेला आहे. बरोबर आहे. अट्टहास कशासाठी केलेला आहे, मनाच्या स्थिरतेसाठी. आता बघा पतंजलीचं सूत्र काय आहे व प्रार्थना काय आहे म्हणता बघा तुम्ही. योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरां मुनिना पतंजली प्रांजलिरानतोऽस्मि. मग आता मला सांगा, योग आता आपण प्रार्थना तर म्हणली, तर योग कशासाठी आहे, किंवा सामान्य भाषेत वृत्तींचा सांगाल निरोधच. ते तर झालं नंतर, पण सामान्य हो, मनामध्ये काय आहे ही धारणा, तर योग हा शारीरिक व्याधी एक- दूर करण्यासाठी. हो, बरोबर आहे. शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी सामान्य माणसं जी बघतात. आता आपण हा अभ्यास करतोय म्हणून थोडस पुढे गेलोय, त्याच्यामुळे आपण म्हणू की चित्तवृत्तीसाठी आहे असं म्हणू, परंतु याचा कोणीही अभ्यास केलेला नाही. योग म्हणजे काय त्याला माहित नाही. जर योग कशासाठी आहे म्हणलं तर तो काय म्हणेल, शरीरासाठी आहे. बरोबर आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहे असं तो म्हणेल, परंतु त्यासाठी आहे तर तो शरीरासाठी नाही. शरीरासाठी तर आहेच, तो पुढचा भाग झाला, पण पहिल्यांदा तो कशासाठी आहे, मनासाठी आहे. आता बघा म्हणजे चित्तासाठी योग, पदेन वाचा, वाचेसाठी काय आहे मग, व्याकरण. हा. आणि मलम शरीरस्य म्हणजे शरीरासाठी काय दिलंय, महर्षी पतंजलींनी वैदिक शास्त्र दिले. वैद्यकशास्त्र. बरोबर. चरक सुश्रुत यांनी वैदिक शास्त्र दिलेलं आहे. तसं महर्षी पतंजलींनी चित्तासाठी काय दिलाय, योग दिलाय, शरीरासाठी नाही बघा म्हणलं इथं. आणि शरीरासाठी वैदिक शास्त्र आणि वाणीसाठी व्याकरण असं बघा. त्यावेळी महर्षी पतंजलीचं बघा हे कसं आहे स्वरूप, व्यक्तिमत्व कसं आहे बघा. फक्त योगावरच ते थांबलेत का नाही, योग दर्शन पण लिहिलंय, व्याकरण पण लिहिलंय, वैदिक शास्त्र पण लिहिलंय. म्हणजे असं त्यांचा प्रभाव, चहुगुणी व्यक्तिमत्व असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. आणि येणाऱ्या महर्षी पतंजलींना माझा नमस्कार असो असं आपण त्या प्रार्थनेमध्ये म्हणतो. म्हणजे आपल्याला विशेष बघायचं कशासाठी होतं, तर योग कशासाठी आहे ते बघण्यासाठी आपल्याला आपण बघितले. मग पुढे काय आहे आणखीन बघूया. आता आपण सुरुवातीला पूर्वी मनाच्या अवस्था बघितल्या. मग अष्टांग योगातील कितवं अंग आहे हो हे ध्यानाचं, सातवं ध्यान आहे सर. बरोबर आहे. धारणा ध्यान. सातवं अंग हे काय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. म्हणजे कितवं अंग आहे, सातवा आहे. 8 पायऱ्या आहेत. एकूण किती पायऱ्या आहेत, 8. आणि 7वी
हिला पहिल्या पायरीवर ठेवता आलं नसतं का हो? बरोबर आहे. कारण आता बघा अर्जुनाने सुद्धा म्हणले की मनाची चंचलता मनाला स्थिर शक्य नाही, माझ्यासाठी शक्य नाही, असं अर्जुनाने सुद्धा म्हणलेलं आहे. तितका धनुर्धारी असून सुद्धा त्याला शक्य नाही. मग आपल्या सामान्य माणसाला तर ते अशक्य आहे. बरोबर आहे. मग लगेचच आता बघा शहरामध्ये ध्यानाचे क्लासेस असतात बघा. बरोबर आहे. ध्यान घेतलं जातं, ध्यान शिकवलं जातं. मग ते कितपत योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण जोपर्यंत आता बघा ध्यान म्हणजे 7वीचा वर्ग आहे. बरोबर आहे. मग जोपर्यंत आपण 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी असं करत 7वी पर्यंत बालवाडीतून 7वी मध्ये येणं योग्य आहे हो. उडी मारणं योग्य आहे का एक एक पायऱ्या पायऱ्या चढत जाणं योग्य आहे? बालवाडीतून 1ली, 2री, बरोबर 3री आहे. करत असं बरोबर आहे. डायरेक्टच आपण जर 7वी मध्ये गेलो तर आपल्याला काय समजेल का हो? तो अभ्यासक्रम समजेल का? त्यांनी जरी समजून सांगितला तरी तो समजेल का? आपल्याला समजणार नाही. करता येईल का? करता येणार नाही. कारण मन स्थिर होणं हे मग त्याच्यासाठी ह्या पायऱ्या अगोदर काय काय आहेत आणि हे तसंच पुढं काय म्हणले बघा, पातंजल दर्शनाची सुरुवात आता आपण म्हणल्याप्रमाणे वृत्ती निरोधापासून होते आणि अष्टांग योगात पहिली 5 अंगे म्हणजे काय आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांना काय म्हणलेलं आहे? बहिरंग साधन असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढची जी आहे उर्वरित 3 धारणा, ध्यान आणि समाधी यांना काय म्हणलेलं आहे? अंतरंग साधन असं. आता असं का म्हणलेलं असेल हो? बरोबर आहे. स्थूल शरीराशी जी निगडीत आहेत आणि सूक्ष्म शरीराशी ज्या निगडीत आहेत. तर स्थूल शरीराशी काय काय आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम आणि धारणा, ध्यान ह्या ज्या आहेत, ही जी अंग आहेत, हे काय आहेत? मनाला आंतरिक बनवणारे आहेत. मनाला अंतर्गत नेणारे आहेत. म्हणून अंतरंग असं सुद्धा तर संबोधलं जातं. मला एक म्हणायचं होतं इथे. बोलू? हं. हा सर, आता आपण हे जे अष्टांग योग जरी पाहिला हं. तरी मला असं वाटतं की एकानंतर एक योग असं नाही होणार. ही सायमल्टेनियस चालणारी प्रोसेस आहे, ऍट अ टाइम चालणारी प्रोसेस आहे. शरीर हे ज्या पद्धतीचं आहे त्या बरोबरीने ह्या अष्टांग योग हे ऍट अ टाइम चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही सेम ध्यान पण करू शकता आणि जीवन जगत असताना यम नियमांचा अभ्यासही करू शकता. आधी यमनियम पक्के केले आणि मग ध्यानाकडे गेले असं नाही होणार. तुम्ही यमनियम करतच राहा आणि ध्यानही करा. त्यामुळे ही ही पंचकोशातली पाळायची जी योजना आहे, पंचकोश, हा तसंच अष्टांग योगाची पण योजना आहे. पंचकोशच असं नाही होत की आधी फक्त हा कोश करू मग तो कोश करू. नाही, पंचकोश व सायमल्टेनियस चालणारी प्रोसेस आहे. त्याच्यातली कोणती गती अधिक वाढवायची ही त्या साधनेनं करता येऊ शकेल कदाचित. परंतु आणि मग अष्टांग योग सुद्धा मला असं वाटतं हं, की सायमल्टेनियस चालणारी प्रोसेस असावी. ठीक आहे. पण तुम्ही डायरेक्ट समाधी करू शकाल का हो? साधेल का तुम्हाला? नाही ना सर, आपण ना म्हणजे हे अभ्यास करत करतच सर आपण शेवटच्या पायरीपर्यंत जाऊ शकतो. अगदी 8 दिवसात सुद्धा मी ध्यानापर्यंत किंवा धारणेपर्यंत नाही जाऊ शकत. मी जरी सगळं केलं तरी मला त्याला पारंगत होण्यासाठी किंवा मी अंतरंगात जाण्यासाठी मला वेळच घ्यावा लागणार. मला सततची त्याची योगाभ्यास करावा लागणार. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आता हे आता सातत्याने केलं तरच मी पुढे जाऊ शकेल. म्हणजे स्थूलाकडून मी सूक्ष्माकडे प्रवास करेन. पण मला हो. अगोदर आता स्थूलामध्ये पारंगत व्हावं लागेल ना. नाही नाही, ते तर होईलच, ते करेक्ट आहे, बरोबर आहे. मला ते नाही म्हणायचं. मला असं म्हणायचंय की स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जावं लागेल. पण मी आधी फक्त नियम करीन आणि मगच तिकडे जाईन असं करायची गरज नाहीये. नियम पण पाळीन असं आणि या साधनेचाही हा अभ्यास करेन असं. हा ना, मग ते पायरीनच आपल्याला जायचंय. आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय की मी डायरेक्ट कोणतंही करू शकेन असं डायरेक्ट करू शकेल असं नाही म्हटलं. सायमल्टेनियस प्रोसेस आहे असं म्हटलंय. एकावर एक आधारित आहे. एकावर एक आधारित. आता यम नियम जे आहेत ते कोणीही पाळू शकतं आणि पाळता येतील. सहज आहे.
सहज सुद्धा नाही, ते पण सहज नाहीत. एवढं सहज बरोबर नाही आहे. ते पण. सत्य सत्य सहज आहे का बघा तुम्हाला? होतं का? अहिंसेचं पालन होतं का? अस्तेय, चोरी न करणं, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचं पालन होतं का? हे सुद्धा कठोर आहेत. हे पण सोपे नाही. असं उलटं येता येतं का बघा बरं ह्याच्यातून? उलटी पायऱ्या चढता येतील का? अगोदर समाधी, मग ध्यान, मग धारणा, मग प्रत्याहार, मग प्राणायाम, मग आसन असं होईल का? नाही. नाही नाही तर ते नाही. एकमेकावर अवलंबून आणि आहे. बरोबर. व्यक्तिपरत्वे ते बदलत पण जाईल. हो, हो, हो. प्रत्येक पर्सनॅलिटीनुसार काल बदलत जाईल. कारण त्यांनी गेल्या कालावधी जन्मापासून कमी जास्त होऊ कुठपर्यंत शकतो फक्त. कुठपर्यंत आलाय आणि पुढून कुठे जाणार आहे. कालावधी कमी साधकाचे जास्त होऊ प्रकार शकतो, पण ते स्टेप पिंडे पूर्ण ते करावंच ब्रह्म लागणार. म्हणजे पिंडे भिन्नता, प्रत्येक पिंडानुसार ते बदलत जाणार आहे असं वाटतं मला. साधकाचे सुद्धा प्रकार आहेत. निम्न कोटीचा साधक, मध्यम कोटीचा, उच्च कोटीचा. शकोटीचा. त्याच्यासाठी वेगळा अभ्यास आहे. बरोबर आहे. आता हा सामान्य अभ्यास आहे. पण सर ते उच्च कोटीपर्यंत पोहोचायला पण एक सातत्य आणि सततची साधनाच लागते ना सर, किंवा मध्यमला पण. हो. जे आपण सर्वसामान्य आहेत ते आपण झाले कनिष्ठ, पण ज्यांनी म्हणजे कठोर आणि सातत्य आहे तेच. ते जाताच ना त्या प्रवासाकडे सर, उच्च कोटीकडे. हो, बरोबर आहे. तसा पण प्रवास होतो. पण त्याच्यामध्ये काय सांगितलंय आणखीन बघा, की आणखीन वेगवेगळे आहेत. जसे की यम नियम आहेत. तसं आणखीन एक आहे प्रकार, एक मिनिट. त्याच्यामध्ये फक्त 3 साधनं सांगितलेली आहेत. म्हणजे नेमकं लक्षात येत नाही. चतुरंग योग का? नाही, नाही, नाही. चतुरंग एक नाही. पतंजली मधलाच आहे. 3 साधनं आहेत. उच्च कोटी लोकांसाठी आणि सामान्य मध्यम कोटी लोकांसाठी वेगळी आहेत साधनं. आणि निम्न कोटी लोकांसाठी वेगळी आहेत. ते असतात. हं. म्हणजे हे पतंजली ऋषींच्या अनुसार हां, काय म्हणलात? ही म्हणजे ही पतंजली ऋषींच्या अनुसार साधना. हो, हो, हो. त्यांच्या अनुसार आहेत. ते हो. पण बघू आपण. पण गोरक्ष ऋषींनी कमी याच्यातली पण सांगितली, त्याचे अजून वेगळे टप्पे म्हणजे वेगळी व्हरायटी आहे. सांगण्याचा प्रकार वेगळा आहे थोडासा. हा, मेथड्स वेगळे आहेत. कोणी अष्टांग सांगितलंय, कोणी चतुरांग सांगितलंय, कोण पायऱ्या सप्तांग कुणी 4 पायऱ्या कोणी सांगितलेत, षडांग कुणी कोणी अष्टांग सांगतंय. सांगितलेत, कुणी 7 सांगितलेत आपापल्या अनुभवातून. कोणी प्राणायामाच्या पूर्वी षटकर्म करायला सांगितलेले आहेत. हो, त्याच्यानं घरंडामध्ये. असं. ठीक आहे, बघूयात आणखी पुढे. आणि बाह्य साधना, आता पुढे काय म्हणले बघा. ज्यावेळी बाह्य साधना योग्य प्रकारे होते, तेव्हा साधकाला अंतरंग साधनेचा अधिकार प्राप्त होतो असं म्हणलेलं आहे. जोपर्यंत बाह्य साधना व्यवस्थित होणार नाही. आता ते कसं आहे, काय कारण आहे, ते पुढं आहेत. आणखीन टप्पे बघायचे आहेत पुढचे आपल्याला. म्हणजे एकेका टप्प्यावरून आपण पुढे कसं जातो, ते पुढं आहेत अंग त्याचे. मग अंतरंग साधनेच्या पात्रतेचा तो बनतो. पात्रता पण हवी त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग ते कसं आहे? तर हे जे 8 अंग आहेत, हे एकमेकावरती आधारित आहेत. आता ह्यांचा सुद्धा प्रवास कसा होतोय बघा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय, म्हणजेच स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतोय. आता आसनांचा अभ्यास बघा. प्राणायाम कधी करायला सांगितलेला आहे? बरोबर आहे. आणि ध्यान कधी आसन. करायला सांगितले? आता आसनात स्थिरता आल्यानंतरच आपण प्राणायामाकडे जातो. आसनांची स्थिरता प्राप्त झाल्यानंतर मग प्राणायामाचा अभ्यास. म्हणजेच आणखीन एक गोष्ट काय सांगता येते, शरीराचं शोधन झाल्यानंतर, शरीरामध्ये स्थिरता प्राप्त झाल्यानंतर, म्हणजेच काय, तर अन्नमय कोशाची जी साधना आहे, बरोबर आहे, त्याला निरोगी बनवण्याचं किंवा त्याला स्थिर करण्याचं साधन जे आहे ते आहे आसन. आसनानं काय होतं, अन्नमय कोश शुद्ध होतो. आणि अन्नमय कोश शुद्ध झाला की मग आपल्याला प्राणमय कोशाकडे जायचं आहे. आणि तो कशासाठी आहे, तो कोणता आहे, तो कशाने शुद्ध करता येतो, तर तो प्राणायामाने करता प्राणायाम. येतो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मनोमय. मग याच्यामध्ये काय काय येतं, मन, बुद्धी, बरोबर आहे, चित्त, अहंकार, अशा गोष्टी
मनोमयामध्ये येतात. म्हणजे एकेकाची साधना शरीराला दृढ केलं की प्राणाला दृढ, आणि प्राणाला दृढ केलं की मन दृढ. असं एक एक गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहे, अशा स्वरूपामध्ये ते आहेत. मग तसंच पुढं काय म्हणलंय, तस्मिन सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद म्हणजे प्राणायाम असं म्हणलेलं आहे. तर तस्मिन सती म्हणजे काय, तर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास सूत्र बघायचं नाही इथं. तर पुढे काय म्हणलेलं त्याच ठिकाणी त्या स्थिर आसनात बसूनच असं. आहे, हा, आसनांच्या सिद्धीनंतर मग प्राणायाम साधावा असं तिथं म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे काय म्हणलेलं आहे, तर शरीर प्राणायामाच्या, हा बघा आणखीन एक हे काय फायदा त्याचा काय आहे, तर शरीर प्राणायाम करण्यासाठी योग्य बनतं. हे षटकर्म असतील तर षटकर्म नेती वगैरे करा म्हणून सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग ते कसं करायचं आहे, तर समजा एखाद्याच्या नाकामध्ये नाक बंद असतील, नाक सारखं म्हणजे प्राणायाम करण्यासाठी नाक सुद्धा दोन्ही नाकपुड्या चालू असणं तिथं गरजेचे असतात, बरोबर आहे. आणि त्या जर चालू नसतील तर मग आपण प्राणायाम योग्य रीतीने करू शकू का हो, करू शकणार नाही, बरोबर आहे. म्हणजेच नाक बंद असणं किंवा हे जे विकार असतील किंवा दम्याचे विकार असतील, कफाचे विकार, हे सगळे विकार कशामध्ये येतात, कफामध्ये येतात. आणि कफ जो आहे विकार, तो आपल्याला आसनानं म्हणजे शारीरिक हालचालीमुळं तो कमी करता येतो, बरोबर आहे. मग तो जर कमी होत गेला तर आपल्या नाकपुड्या उघडायला लागतील आणि आपण प्राणायाम करू, बरोबर आहे. नाकपुड्याच बंद असतील तर प्राणायाम करणं शक्य आहे का, असा सुद्धा तिथं साधारण स्थूल अभ्यास तिथं आपण सांगू शकतो, बरोबर आहे. मग त्याच्यामुळं आसन अगोदर करावीत असं म्हणलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो उद्या बघूयात आपण. बालाजी सर, पोस्ट करा पुढील क्लास आहे. ठीक आहे.